Hello everyone. In previous lecture we already started our new chapter, that is epilepsy and anti-epileptic drug. Okay, so now we just revise it what we will see, what we studied in previous lecture. Epilepsy. So we discuss in detail about the epilepsy disorder. Okay, so epilepsy, it is nothing but the group of neurological disorders which is characterized by epileptic seizure. Okay, and seizure, it is nothing but the sudden or uncontrolled electrical disturbances in the brain. Okay, which is due to the change in the electrical current of the brain. Okay, so that results into the causes the changes in the brain, and it causes the changes in your behavior, movement or feelings, or in the level of consciousness. Okay, so that is nothing but the seizures. So epilepsy is generally related with the seizures. Okay, so main symptoms of epilepsy is that seizures. So as we know that epilepsy, it is a neurological disorder which is caused by malfunctioning of nerve cells activity in the brain, and this malfunctions causes the episodes of seizures. Okay, so different symptoms आपण एपिलेप्सीचे बघितले होते, डिफरंट रिझन्स आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत, कोणते सिम्पटम्स आहेत, कशामुळे एपिलेप्सी जी आहे ते एपिलेप्सीचा अटॅक हा येतो हे बघितलेलं आहे. ओके, त्यानंतर डिफरंट कॉजेस बघितलेले आहेत, एपिलेप्सी इन डिटेल आपण बघितलेलं आहे. ओके, सो आपण हे बघितलेलं आहे की ब्रेनच्या ज्या पार्टमध्ये एपिलेप्टिक सीझर आलेले आहेत त्या पार्टचं जे नॉर्मल फंक्शनिंग आहे ते काय होतं, डिस्टर्ब होऊन जातं. ओके, सो क्लासिफिकेशनमध्ये एपिलेप्सीचे 2 टाइप्स आहेत सीझरचे, पार्शियल और फोकल, and second is that generalized. Okay, so partial and focal, it is related to a limited area of brain. Okay, so ब्रेनच्या फक्त एका हेमिस्फिअरचा लिमिटेड एरिया हा अफेक्ट केला जातो इन पार्शियल और फोकल टाइप ऑफ सीझर. ओके, नेक्स्ट टाइप आहे जनरलाइज सीझर्स. ओके, सो जनरलाइज सीझरमध्ये जनरली होल जे हेमिस्फिअर्स आहे एका लोबकडून दुसऱ्या लोबकडे, दुसऱ्या लोबकडून तिसऱ्या लोबकडे असेच ते नर्व फायरिंग्ज आहे ते डिस्टर्ब नर्व फायरिंग जे आहे ते ट्रान्सफर होतं. ओके, आणि त्याच्यामुळे होल ब्रेन एरिया आहे तो इन्फेक्टेड होतो. ओके, सो आपण डिफरंट टाइप्स बघितले होते एपिलेप्सीचे. त्याच्यामध्ये ग्रँडमल एपिलेप्सी आहे, टेम्पोरल लोब एपिलेप्सी आहे, फोकल कॉर्टिकल और जॅक्सोनियन एपिलेप्सी, मायनर एपिलेप्सी, पेटिटमल एपिलेप्सी, मायोक्लोनिक टाइप एपिलेप्सी, and hypsarrhythmia like epilepsy. Okay, so these are the various classes or type of epilepsy. Okay, so हे सगळं आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. ओके, आय थिंक यू अंडरस्टँड ऑल दिस टाईप ऑफ एपिलेप्सी. ओके, सो नेक्स्ट आपण बघितलं होतं की नॉर्मल जे नर्वमध्ये कंडक्शन होतं ते कसं होतं, त्याच्यामध्ये इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर्स आहेत, एक्सायटेटरी न्यूरोट्रान्समीटर आहेत. ओके, सो ऑल दिस न्यूरोट्रान्समीटर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर कंडक्शन ऑफ इम्पल्स अँड प्रोड्युसिंग अ इफेक्ट ऑन द सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके, सो हे जे न्यूरोट्रान्समीटर्स आहेत त्यांचा जो टाईप आहे त्याच्यानुसार ते त्यांची ॲक्शन काय सेंट्रल नर्वस सिस्टीमवर शो करतात. ओके, सो फर्स्ट डायग्राममध्ये तुम्हाला दिसते जर इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर असेल तर त्याचा इफेक्ट काय आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीमचं इनिबिशन होतं. ओके, एक्सायटेटरी न्यूरोट्रान्समीटरमध्ये ग्लुटामेट आहे. सो एक्सायटेटरी न्यूरोट्रान्समीटर असेल तर त्याच्या ॲक्शनने त्याच्या रिलीजने काय होणार आहे, तर जे एक्सायटेटरी फंक्शन्स आहेत ते सेंट्रल नर्वस सिस्टीमवर एक्सायटेटरी इफेक्ट शो करणार आहे. ओके, सो हे आपण नॉर्मल मेकॅनिझम बघितले की ह्याच्या थ्रू नर्व्समधून इम्पल्सचं कंडक्शन केलं जातं. ओके, आता आपल्याला जी मोड ऑफ ॲक्शन आहे अँटी इपिलेप्टिक ड्रगची ती समजून घ्यायची आहे. ओके, पण ती मोड ऑफ ॲक्शन समजून घेण्याआधी आपण फर्स्ट नॉर्मल जे मेकॅनिझम आहे की नर्व कंडक्शन कसं केलं जातं, कसं कंट्रोल केलं जातं बॉडीमध्ये, हे आपण फर्स्ट समजून घेऊया. ओके, सो जनरली बॉडीमध्ये ॲक्शन पोटेन्शियल जनरेट होतं विच इज ड्यू टू द सिंक्रोनाइज्ड ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ चॅनल. ओके, सो बॉडीमध्ये जे आयन चॅनल्स आहेत त्याच्या ओपनिंग आणि क्लोजिंगमुळे ॲक्शन पोटेन्शियल जनरेट केलं जातं. ओके, फॉर एक्झाम्पल जर आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की गाबा हे जे इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर आहे ते त्याची आपण ॲक्शन बघितलेली आहे. ओके, सो जेव्हा गाबा रिलीज होतं तेव्हा काय होणार आहे, ते
प्री सिनॅप्टिक न्यूरॉनमधून कशामध्ये येतं, सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये येतं. ओके, गाबा सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये आल्यानंतर तो त्याचा जो रिसेप्टर आहे पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनवर त्याला जाऊन बाइंड होतं. गाबा बाइंड झाल्यानंतर क्लोरीन चॅनल ओपन होतं आणि क्लोरीनची एंट्री आहे ती पोस्ट न्यूरॉनमध्ये होते. ओके, पोस्ट न्यूरॉनमध्ये जेव्हा निगेटिव्हिटी इन्क्रीज होते दॅट रिझल्ट्स इन टू द हायपर पोलरायझेशन. ओके, पोलरायझेशन इफेक्ट दिसतो आणि जर मोर फ्रिक्वेन्सीने किंवा मोर ड्युरेशनसाठी जर क्लोरीन चॅनल ओपन राहिला दॅट रिझल्ट्स इन टू द हायपर पोलरायझेशन. ओके, सो हे एक नॉर्मल मेकॅनिझम झालं जेव्हा एखादं इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर जो आहे तो रिलीज होऊन त्याची सेंट्रल नर्वस सिस्टीमवर इनिबिटरी ॲक्शन ह्या मेकॅनिझमने शो करतो. ओके, पण जेव्हा बॉडीमध्ये इनिबिटरी मेकॅनिझम होतं, हायपर पोलरायझेशन होतं, तेव्हा बॉडी काय आहे, सिंक्रोनायझेशनने वर्क करते. ओके, म्हणजे हायपर पोलरायझेशन झालेलं आहे, बॉडीला ते पुन्हा नॉर्मल लेवलला आणायचं किंवा डिपोलराईज करायचं आहे. जी मोर निगेटिव्हिटी आहे ती त्याचं कन्व्हर्जन जे आहे ते पॉझिटिव्ह आयन्समध्ये करायचं असतं. ओके, सो बॉडीचं जे वर्किंग आहे नर्व कंडक्शनचं ते सिंक्रोनाइज्ड मॅनरने सुरू असतं. ओके, मीन्स पोलरायझेशन अँड डिपोलरायझेशन. ओके, ह्या प्रोसेस ज्या आहेत त्या एकमेकांना सिंक्रोनाइज्ड पद्धतीने एकमेकांना रिलेट करत असतात. ओके, सो हायपर पोलरायझेशन झाल्यानंतर काय होणार आहे, जेव्हा फुल हायपर पोलरायझेशन होतं त्याच्यानंतर हळूहळू मग काय होतं, डिपोलरायझेशन व्हायला सुरुवात होते. ओके, डिपोलरायझेशन जेव्हा फुल होणार आहे तेव्हा पुन्हा मग पोलरायझेशन होतं आणि नंतर मग हायपर पोलरायझेशन होतं. ओके, सो ह्या ज्या पोलरायझेशन आणि डिपोलरायझेशन ह्या दोन्हीच्या कन्सेप्ट्स आहेत विच इज रिलेटेड टू अ नर्व कंडक्शन. ओके, सो नर्वचं जे कंडक्शन होतं इम्पल्सचं त्याच्याशी रिलेटेड ह्या कन्सेप्ट आहेत आणि ह्या दोन्ही कन्सेप्ट ज्या आहेत त्या एकमेकांना सिंक्रोनाइज्ड आहेत. ओके, म्हणजे एक झालं की नंतर दुसरं होणं मस्ट आहे. ओके, दुसरं झालं की मग पुन्हा पहिलं जे आहे ते होणं मस्ट आहे. ओके, सो डिपेंडिंग अपॉन डिपोलरायझेशन झालं असेल तर मग पोलरायझेशन होतं, पोलरायझेशन झालं की मग पुन्हा डिपोलरायझेशन होतं. ओके, अँड बोथ दिस सिंक्रोनाइज्ड मॅनर ऑफ पोलरायझेशन अँड डिपोलरायझेशन दॅट रिझल्ट्स इन टू अ ॲक्शन पोटेन्शियल. ओके, सो बॉडीमध्ये ॲक्शन पोटेन्शियल जनरेट होतं. ओके, सो इथे तुम्हाला जो फर्स्ट प्री सिनॅप्टिक न्यूरॉन दिसतो, प्री न्यूरॉन दिसतो, प्री न्यूरॉन एंड दिसते. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट जो रेड कलरचा चॅनल दिसतो तो आहे सोडियम चॅनल. ओके, सो काय होणार आहे, जेव्हा असा ॲक्शन पोटेन्शियल जनरेट होणार आहे बॉडीमध्ये. ओके, मीन्स त्या पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन प्री सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये काय आहे, हायपर पोलरायझेशन झालेलं असणार आहे. ओके, आता गरज काय आहे, डिपोलरायझेशन करण्याची गरज आहे. ओके, मग काय होणार आहे की हा जो सोडियम चॅनल आहे ड्यू टू द ॲक्शन पोटेन्शियल दॅट रिझल्ट्स इन टू द ॲक्टिवेशन ऑफ दॅट सोडियम चॅनल. ओके, ह्या सोडियम चॅनलचं ॲक्टिवेशन होतं. सोडियम चॅनलचं ॲक्टिवेशन झाल्यानंतर काय होणार आहे, सोडियम चॅनलची एंट्री आहे ती फ्रॉम एक्स्ट्रा सेल्युलर टू इंट्रासेल्युलर होते. ओके, सो इनसाईड काय होतं आहे, पॉझिटिव्ह जे आयन्स आहेत सोडियम पॉझिटिव्ह आयन ते ॲक्युम्युलेट व्हायला सुरुवात होते. ओके, सो जी निगेटिव्हिटी झालेली असते ड्यू टू द हायपर पोलरायझेशन और पोलरायझेशन दॅट गेट कन्वर्ट्स इन टू द डिपोलरायझेशन इफेक्ट. ओके, दॅट इज ॲक्युम्युलेशन ऑफ पॉझिटिव्ह आयन. ओके, सो एकदा डिपोलरायझेशन व्हायला सुरुवात झाली, सोडियम चॅनल ॲक्टिवेट झालं, सोडियम आयन्स जर इंट्रासेल्युलर ॲक्युम्युलेट व्हायला सुरुवात झाली दॅट रिझल्ट्स इन टू द ॲक्टिवेशन ऑफ कॅल्शियम चॅनल. ओके, सो रेड कलरच्या सोडियम चॅनलच्या खाली प्री सिनॅप्टिक न्यूरॉनवरच तुम्हाला एक ब्ल्यू कलरचा कॅल्शियम चॅनल दिसतो आहे. ओके, सो कॅल्शियम चॅनल ॲक्टिवेट होतो आणि कॅल्शियमची जी एंट्री आहे ती इंट्रासेल्युलर रिजनला व्हायला सुरुवात होते. ओके, सो फर्स्ट आपण बघितलेलं आहे की व्होल्टेज गेटेड सोडियम चॅनलचं ॲक्टिवेशन होतं ड्यू टू द ॲक्शन पोटेन्शियल. ओके, आणि त्याच्यानंतर जेव्हा सोडियम आयन ॲक्युम्युलेट करायला सुरुवात होतो दॅट रिझल्ट्स इन टू द ॲक्टिवेशन ऑफ कॅल्शियम चॅनल. ओके, सो कॅल्शियम चॅनल ॲक्टिवेट झाल्यानंतर कॅल्शियम आयन्स जे आहेत पॉझिटिव्ह चार्ज कंटेनिंग कॅल्शियम आयन त्यांचीसुद्धा एंट्री जी आहे ती इंट्रासेल्युलर स्पेसेसमध्ये व्हायला सुरुवात होते. ओके, दॅट रिझल्ट्स इन टू द बर्स्टिंग ऑफ दॅट वेसिकल्स. ओके, सो जे वेसिकल्स आहेत की ज्याच्यामध्ये एक्सायटेटरी न्यूरोट्रान्समीटर आहे. ओके, सो इथे एक्सायटेटरी न्यूरोट्रान्समीटर आहे ग्लुटामेट. ओके, सो ग्लुटामेट हे न्यूरोट्रान्समीटर्स आहे की ते एका वेसिकलमध्ये बंद असणार आहे. ओके,
कॅल्शियम आयन आल्यामुळे काय होणार आहे, कॅल्शियम आयन्स काय करणार आहे, त्याचं कॉन्ट्रॅक्शन करणार आहे, त्याचं बर्स्टिंग करणार आहे आणि मग त्याच्या आतमधलं जे ग्लुटामेट कंटेंट आहे ते प्री सिनॅप्टिक न्यूरॉन एंडमधून सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये रिलीज व्हायला सुरुवात होते. ओके, सो इथे तुम्हाला ग्रीन कलरचे 2 न्यूरॉन्सच्या मध्ये जे ग्रीन कलरचे डॉट दिसत आहेत ते काय आहेत, त्या वेसिकल्समधून रिलीज झालेले ग्लुटामेट न्यूरोट्रान्समीटर आहे. ओके, ग्लुटामेट न्यूरोट्रान्समीटर हा एक्सायटेटरी न्यूरोट्रान्समीटर आहे. ओके, म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीमवर त्याची ॲक्शन काय आहे, स्टिम्युलेटिव्ह ॲक्शन आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनवर 2 टाईपचे रिसेप्टर दिसत आहेत. ओके, एक येलो कलरमध्ये, एक ऑरेंज कलरमध्ये आहे आणि दुसरा जो आहे तो लव्हेंडर कलरमध्ये आहे. ओके, सो फर्स्ट आहे रिसेप्टर अंपा रिसेप्टर, दॅट इज AMPA receptor. So these AMPA receptors which contains the sodium ion channel. Okay, so AMPA receptorचा लॉंग फॉर्म आहे अल्फा अमायनो 3 हायड्रॉक्सी 5 मिथाइल 4 आयसोऑक्सेझोल प्रोपिओनिक ॲसिड. ओके, सो तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये हे AMPA रिसेप्टरचा लॉंग फॉर्म लिहून घ्या. त्याचा लॉंग फॉर्म आहे अल्फा अमायनो 3 हायड्रॉक्सी 5 मिथाइल 4 आयसोऑक्साझोल प्रोपिओनिक ॲसिड. ओके, सो त्याचं ॲक्टिवेशन होतं आणि मग त्याच्याचा जो सोडियम चॅनल जो आहे तो काय होतो, ओपन होतो अँड दॅट रिझल्ट्स इन टू द एंट्री ऑफ दिस सोडियम आयन्स इन टू अ इंट्रासेल्युलर स्पेसेस ऑफ पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. ओके, सो पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनच्या एंडला जे आहे ते काय होतं, ड्यू टू द ॲक्टिवेशन ऑफ दॅट AMPA रिसेप्टर्स मोर एंट्री ऑफ सोडियम आयन्स टेक्स प्लेस. ओके, also this glutamate ion also activates or facilitates the action of NMDA receptors. ओके, सो ग्लुटामेट काय आहे, AMPA रिसेप्टरला बाइंड होऊन सोडियम आयन्सची एंट्री काय आहे, इंट्रासेल्युलरला करणार आहे. तेच ग्लुटामेट आहे ते कशाला, NMDA रिसेप्टरला बाइंड होणार आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामधून कॅल्शियम आयन्सची एंट्री जी आहे ती इंट्रासेल्युलर रिजनला होते. ओके, so NMDA it is nothing but the N-methyl D-aspartic acid receptor. ओके, सो ह्या 2 रिसेप्टरचं ॲक्टिवेशन झाल्यामुळे काय होणार आहे, सोडियम आणि कॅल्शियम हे आहेत ते त्यांची एंट्री आहे ती इंट्रासेल्युलर रिजनला जास्त होणार आहे. ओके, ड्यू टू द एंट्री ऑफ दॅट सोडियम अँड कॅल्शियम दॅट रिझल्ट्स इन टू द डिपोलरायझेशन. ओके, आणि डिपोलरायझेशन झाल्यामुळे काय होणार आहे, तर मसल कॉन्ट्रॅक्शन दिसून येणार आहे. ओके, म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये त्याचा इफेक्ट काय आहे, स्टिम्युलेटरी इफेक्ट दिसून येणार आहे. ओके, सो हे नॉर्मल रिॲक्शन्सने होत असताना रेग्युलेटरी मेकॅनिझम ॲक्टिवेट होतं. ओके, सो जेव्हा पॉझिटिव्ह आयन्स जेव्हा इंट्रासेल्युलर रिजनमध्ये जास्त होणार आहेत दॅट रिझल्ट्स इन टू द ॲक्टिवेशन ऑफ गाबा. ओके, सो गाबा इट इज ॲन इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर्स. ओके, सो इथे तुम्हाला आणखीन एक न्यूरॉन एंड दिसते की ज्याच्यामध्ये गाबा हे न्यूरोट्रान्समीटर स्टोअर आहे. ओके, सो त्याच्यामध्ये काय होणार आहे, गाबा त्याच्या न्यूरोट्रान्समीटर्स जे आहे ते त्याच्या वेसिकल्समधून रिलीज होणार आहे. ओके, ड्यू टू द एंट्री ऑफ कॅल्शियम चॅनल. ओके, कॅल्शियम चॅनलमधून कॅल्शियमच्या एंट्रीमुळे गाबा कंटेनिंग वेसिकल्स आहेत ते बस्ट होणार आहेत आणि त्यांची एंट्री सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये होणार आहे. ओके, सो इथे तुम्हाला जे ब्ल्यू कलरचे सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये जे ब्ल्यू कलरचे डॉट डॉट दिसत आहेत ते काय आहेत, गाबा न्यूरोट्रान्समीटर. ओके, सो गाबा रिलीज झाल्यामुळे काय होणार आहे, तर पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनवर जो गाबा ए रिसेप्टर्स आहे त्याला जाऊन ते गाबा अटॅच होणार आहेत आणि मग ते क्लोरीन चॅनल ओपनिंग फॅसिलेट करणार आहे आणि मग क्लोरीनची एंट्री जी आहे ती इंट्रासेल्युलर रिजनमध्ये होणार आहे. ओके, आणि क्लोरीनची एंट्री इंट्रासेल्युलर रिजनमध्ये झाल्यामुळे काय होणार आहे, मेम्ब्रेन पोटेन्शियल आहे ते मोर निगेटिव्हकडे जाणार आहे. ओके, and that shows the inhibitory effect on central nervous system. Okay, so this is an regulatory mechanism. हे नॉर्मल रेग्युलेटरी मेकॅनिझम आहे. सो जनरली सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये गाबा जे आहे एक्सेस क्वांटिटीमधलं किंवा गाबा ए रिसेप्टरला डिसोसिएट झाल्यानंतर जी गाबा आहे त्याची एंट्री गाबा जे इथे तुम्हाला दिसतं आहे GAT1. ओके, सो इट इज ॲन ट्रान्सपोर्टर. ओके, सो तो काय करणार आहे, हा ट्रान्सपोर्टर चॅनल आहे तो काय करणार आहे, सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये जे गाबा न्यूरोट्रान्समीटरचे मॉलिक्युल्स आहेत त्याची एंट्री प्री सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये करतो. ओके, प्री सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये आल्यानंतर काय होणार आहे,
इथे जे गाबा ट्रान्सफरेज एन्झाईम आहे विच इज रिस्पॉन्सिबल फॉर डिग्रेडेशन ऑफ गाबा. ओके, सो गाबाचं मेटाबॉलिझम करण्याच्या प्रोसेसमध्ये जनरली गाबा ट्रान्सफरेज हे जे एन्झाईम आहे ते रिस्पॉन्सिबल आहे. ओके, सो गाबा ट्रान्सफरेज हे एन्झाईम काय करणार आहे, गाबाचं डिग्रेडेशन करायचं काम करतं. ओके, गाबाचं मेटाबॉलिझम करायचं काम करणार आहे. ओके, आणि गाबाचं मेटाबॉलिझम तिथे प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये होणार आहे. ओके, सो दिस इज ॲन रेग्युलेटरी मेकॅनिझम विच इज रिलेटेड टू अ नॉर्मल नर्व फायरिंग. ओके, सो आपल्या बॉडीमध्ये जे नॉर्मल नर्व इम्पल्सचं कंडक्शन नर्व करतात त्याची ही नॉर्मल प्रोसेस झाली. ओके, सो हे जे डिपोलरायझेशन आणि पोलरायझेशन, हायपरपोलरायझेशन हे काय आहेत, एकमेकांना सिंक्रोनाइज्ड पद्धतीने आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये इम्पल्सचं कंडक्शन ह्या सगळ्या प्रोसेसने होत असतं. ओके, सो आपल्याला माहिती आहे की आपल्याला इपिलेप्सीमध्ये काय होणार आहे, नर्व फायरिंग जी आहे ती इन्क्रीज होणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे ग्लुटामेट विच इज रिस्पॉन्सिबल फॉर कंडक्शन ऑफ नर्व फायरिंग. ओके, सो मोर क्वांटिटीमध्ये ग्लुटामेट जे आहे ते त्या सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये रिलीज होणं गरजेचं आहे. ओके, आणि जेवढी ग्लुटामेटची क्वांटिटी जेवढी जास्त होणार आहे दॅट रिझल्ट्स इन टू द एक्सायटेटरी और स्टिम्युलेटरी इफेक्ट ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके, सो त्याच्यामुळे जे मसल्सची इम्पेअरमेंट आहे, मसलच्या फंक्शन्सची किंवा अदर सिस्टीमची जी इम्पेअरमेंट आहे ती दिसून येते. ओके, सो आता आपण इथे ड्रग वाईज ॲक्शन बघूया की जे अँटी इपिलेप्टिक ड्रग्ज आहेत ते त्यांची ॲक्शन जी आहे ती कशी शो करतात. ओके, सो नॉर्मल नर्व कंडक्शन जे आहे ती प्रोसेस आपण बघितलेली आहे की कसं होतं, ते कसं रेग्युलेट केलं जातं. ओके, आता आपल्याला बघायचं आहे की अँटी इपिलेप्टिक जे ड्रग आहेत ते त्यांची ॲक्शन कोणत्या मेकॅनिझमवर ॲक्शन शो करून ते अँटी इपिलेप्टिक ॲक्शन त्यांची दाखवतात. ओके, सो इथे फर्स्ट आहे सोडियम चॅनल ब्लॉकेड. ओके, सो द एजंट विच कॉजेस द ब्लॉकेज ऑफ सोडियम चॅनल. आपल्याला माहिती आहे की नर्वचं जे कंडक्शन आहे ते स्टार्ट होतं थ्रू द सोडियम चॅनल. ओके, सो प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनवर जो सोडियम चॅनल आहे त्याच्या ॲक्टिवेशनने सोडियम आयनची एंट्री जी आहे ती त्या न्यूरॉनमध्ये होते. ओके, आणि तिथून मग नर्व कंडक्शनची जी प्रोसेस आहे ती स्टार्ट होते. ओके, सो हे जे ड्रग्ज आहेत ते काय करणार आहेत, जी फर्स्ट स्टार्टिंग प्रोसेस आहे की सोडियम चॅनलचं जे ॲक्टिवेशन आहे ते काय करतात, ते ब्लॉक करतात. ओके, सो सोडियम चॅनलचं ब्लॉकेज करतात. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे कार्बामझेपिन, लॅमोट्रिजिन, ऑक्सकार्बाझेपिन, फिनिटॉइन. ओके, सो ऑल दिस ड्रग्स विच हॅविंग अ मोड ऑफ ॲक्शन दॅट इज सोडियम चॅनल ब्लॉकेज ॲक्शन. ओके, सोडियम चॅनल आत आलं नाही, कॅल्शियम चॅनलचं ॲक्टिवेशन होणार नाही आहे, कॅल्शियम आतमध्ये येणार नाही आहे, वेसिकल्स बस्ट होणार नाही आणि जे ग्लुटामेट एक्सायटेटरी न्यूरोट्रान्समीटर आहे ते रिलीज होणार नाही आहे. ओके, सो पुढचे जे नर्वचं जे फायरिंग आहे रिपीटेडली और अनकंट्रोल टाईप ते काय केलं जातं, इनिबिट केलं जातं, डिमिनिश केलं जातं. ओके, नेक्स्ट आहेत अल्फा टू डेल्टा अगोनिस्ट ऑन कॅल्शियम चॅनल. ओके, सो अल्फा टू डेल्टा हे जे आहे ते काय करतात, ते कॅल्शियम चॅनलचं जे फंक्शन्स आहे ते फॅसिलेट करायचं काम करतात. ओके, सो इन प्रेझेन्स ऑफ अल्फा टू डेल्टा रिझल्ट्स इन टू द मोर कॅल्शियम एंट्री इनसाइड द that cell membrane. Okay, so alpha to delta agonist on calcium channel, that is बंद कर. सो काय होणार आहे, जर कॅल्शियमची एंट्री इंट्रासेल्युलर रिजनला झाली नाही तर ते जे वेसिकल्स आहेत की ज्याच्यामध्ये एक्सायटेटरी न्यूरोट्रान्समीटर्स स्टोअर आहे. ओके, म्हणजे ग्लुटामेट वेसिकल्स कंटेनिंग जे ग्लुटामेट न्यूरोट्रान्समीटर कंटेनिंग जे वेसिकल्स आहेत त्यांचं बर्स्टिंग होणार नाही, ते फुटणार नाही आहेत आणि त्याच्यामुळे ग्लुटामेटचं रिलीज आहे ते काय केलं जातं, इनिबिट केलं जातं, प्रोहिबिट केलं जातं. ओके, so these are the alpha to delta agonist agent. Okay, this shows the similar action to that of alpha to delta. Okay, alpha to delta काय आहे मी तुम्हाला सांगितलं आहे, इट इज ॲन सब युनिट ऑफ कॅल्शियम चॅनल. ओके, कॅल्शियम चॅनलचं सब युनिट आहे, त्याचं फंक्शन काय आहे, ते काम काय करतं, ॲक्टिवेशन और इनॲक्टिवेशन ऑफ कॅल्शियम चॅनल. ओके, जर कॅल्शियम चॅनल ॲक्टिवेट असेल तर त्याचं इनॲक्टिवेशन करायचं काम करतं, किंवा जर इनॲक्टिवेट असेल तर त्याचं ॲक्टिवेशन करायचं काम करतं. ओके,
सो इपिलेप्सी कंडिशनमध्ये काय आहे, त्याचं ॲक्टिवेशन झालेलं असणार आहे. ओके, मीन्स दॅर विल बी अ रिक्वायरमेंट ऑफ इनॲक्टिवेशन ऑफ दॅट कॅल्शियम चॅनल. ओके, म्हणून अल्फा 2 डेल्टा अगोनिस्ट जे एजंट आहेत ते काय करतात, दे शोज द सिमिलर ॲक्शन टू दॅट ऑफ अल्फा 2 डेल्टा. ओके, अल्फा 2 डेल्टा सब युनिटसारखी सिमिलर ॲक्शन ते शो करतात आणि म्हणून ॲक्टिवेट झालेला जो कॅल्शियम चॅनल आहे ड्यू टू द इपिलेप्सी. ओके, सो त्याच्यामुळे ते काय करणार आहेत की जो ॲक्टिवेट झालेला कॅल्शियम चॅनल आहे त्याचं इनॲक्टिवेशन करतात आणि त्याची कॅल्शियमची जी एंट्री आहे इंट्रासेल्युलर रिजनला ती ब्लॉक करतात. ओके, सो त्याचे एक्झाम्पल आहेत गाबापेंटिन आणि प्रीगॅबालिन. ओके, सो दीज आर द अँटी इपिलेप्टिक ड्रग्स विच ॲक्ट्स बाय द अल्फा 2 डेल्टा अगोनिस्ट एजंट. ओके, नेक्स्ट आहे इथे कॅल्शियम चॅनल ब्लॉकेज. ओके, ब्लॉकेड. ओके, सो असे एजंट की जे कॅल्शियम चॅनल ब्लॉक करतात. ओके, सो त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे कार्बामझेपिन, लॅमोट्रिजिन, लोपिरामेट. ओके, सो ऑल दीज आर द एजंट्स विच कॉजेस द ब्लॉकेज ऑफ कॅल्शियम चॅनल. ओके, सो त्यांची ॲक्शन आहे ती डायरेक्ट कॅल्शियम चॅनलवर आहे. कॅल्शियम चॅनल ब्लॉक करतात आणि त्याच्यामुळे कॅल्शियमची एंट्री जी आहे ती इंट्रासेल्युलर रिजनला ते ब्लॉक करतात. ओके, सो पुढचं मेकॅनिझम तुम्हाला माहिती आहे. जर कॅल्शियम आले नाहीत आतमध्ये तर वेसिकल फुटणार नाही आहेत. वेसिकलमध्ये जे एक्सायटेटिव्ह न्यूरोट्रान्समीटर आहेत ते रिलीज होणार नाही आहे आणि मग पुढे जे नर्व्सचं जे फायरिंग आहे, इम्पल्सचं जे कंडक्शन आहे ते काय होतं, स्लो होतं. ओके, किंवा इनिबिट केलं जातं. ओके, नेक्स्ट आहे ग्लुटामेट अँटागोनिस्ट. ओके, सो ग्लुटामेट अँटागोनिस्टमध्ये एक्झाम्पल आहे फेल्बामेट, ओके, मॅग्नेशियम, टोपिरामेट. ओके, सो ऑल दीज आर द एजंट विच ॲक्ट्स ॲज अन ग्लुटामेट अँटागोनिस्ट. ओके, सो ग्लुटामेटचे जे रिसेप्टर्स आहेत त्याच्यामध्ये आम्पा रिसेप्टर आहे आणि NMDA रिसेप्टर्स आहे. ओके, सो ह्या दोन रिसेप्टरवर ते ॲज अन अँटागोनिस्ट म्हणून ॲक्ट होतात. ओके, म्हणजे ग्लुटामेटशी ते कॉम्पीट करतात आणि अँटागोनिस्ट असल्यामुळे हायर ॲफिनिटी त्यांची असते. ते काय होणार आहेत, आम्पा रिसेप्टरला आणि NMDA रिसेप्टरला जाऊन बाइंड होणार आहेत आणि ते ग्लुटामेटचे जे बाइंडिंग आहे ते काय करणार आहेत, इनिबिट करणार आहेत. ओके, सो त्याच्यामध्ये फेल्बामेट आहे आणि मॅग्नेशियम आहे विच इज ॲन आम्पा रिसेप्टर अँटागोनिस्ट. ओके, सो हे ग्लुटामेटचे अँटागोनिस्ट आहेत की जे आम्पा रिसेप्टरला जाऊन अटॅच होणार आहेत आणि मग तिकडे ग्लुटामेटचं जे बाइंडिंग आहे ते प्रिव्हेंट करणार आहेत. ओके, थर्ड ड्रग आहे दॅट इज टोपिरामेट विच इज ॲन NMDA रिसेप्टर अँटागोनिस्ट. ओके, सो तो ग्लुटामेटचा अँटागोनिस्ट आहे. तो NMDA रिसेप्टरवर जाऊन बाइंड होणार आहे हाय ॲफिनिटी असल्यामुळे आणि ग्लुटामेटचं तिथे बाइंडिंग काय करणार आहे, प्रिव्हेंट करणार आहे. अँड देअर बाय ओपनिंग ऑफ दॅट सोडियम आणि कॅल्शियम चॅनल आहे. ओके, NMDAवर कॅल्शियम आयन्स एंट्री होणार आहे आणि आम्पा रिसेप्टरमुळे सोडियम आयनची एंट्री इंट्रासेल्युलर रिजनला होणार आहे. ओके, सो हे दोन रिसेप्टर ब्लॉक केल्यामुळे त्याचे जे आयन ओपनिंग जे आहेत ती ब्लॉक होणार आहे आणि त्याच्यामुळे जे पॉझिटिव्ह आयन जे ॲक्युमुलेट होतात इन पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन ते काय केले जाणार आहे, प्रिव्हेंट केले जाणार आहे आणि त्याच्यामुळे डिपोलरायझेशन हे प्रिव्हेंट केलं जातं. ओके, सो त्याच्यामुळे CNSचं जे ॲक्टिवेशन और एक्सायटेटरी इफेक्ट आहे तो काय केला जातो, प्रिव्हेंट केला जातो. ओके, नेक्स्ट ॲक्शन आहे गाबा ट्रान्स अमायनेज इनिबिटर. ओके, सो आपल्याला माहिती आहे की गाबा ट्रान्स अमायनेज इनिबिटर हे गाबा ट्रान्स अमायनेज हे एन्झाईम आहे विच इज रिस्पॉन्सिबल फॉर डिग्रेडेशन ऑफ गाबा. ओके, सो गाबाचं डिग्रेडेशन करण्यासाठी गाबा ट्रान्स अमायनेज हे जे आहे ते एसेन्शियल आहे. ओके, सो गाबा ट्रान्स अमायनेज काय करणार आहे, जे गाबा मॉलिक्यूल सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये आहे ज्यांची एंट्री गाबा ट्रान्सफरेज गेट थ्रू प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये होते आणि मग प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये जे गाबा न्यूरोट्रान्समीटर आलेलं आहे त्याचं डिग्रेडेशन करायचं, त्याचं मेटाबॉलिझम करायचं काम जे आहे ते गाबा ट्रान्स अमायनेज ह्या एन्झाईमचं असतं. ओके, सो सम एजंट्स विच ॲक्ट्स ॲज अन इनिबिटर ऑफ दॅट एन्झाईम. ओके, सो इथे एक्झाम्पलमध्ये आपण बघितलेलं आहे विगाबॅट्रिन आहे. ओके, सो विगाबॅट्रिन हा ड्रग काय करणार आहे, तर गाबा ट्रान्स अमायनेज हे जे एन्झाईम आहे त्याचा इनिबिटर म्हणून तो ॲक्ट होतो. ओके, म्हणजे त्याची ॲक्शन तो इनिबिट करतो. ओके, सो त्याच्यामुळे गाबाचं जे मेटाबॉलिझम आहे डिग्रेडेशन आहे ते होत नाही. ओके, सो त्याच्यामुळे गाबा जे आहे ते सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये मोर क्वांटिटीमध्ये अवेलेबल राहतं. ओके,
आणि मग त्याचा जो इनिबिटरी इफेक्ट आहे तो दिसून येतो. ओके, इपिलेप्सीमुळे एक्सायटेटरी इफेक्ट CNSवर असणार आहे. गाबाचं मेटाबॉलिझम प्रिव्हेंट केल्यामुळे गाबा मोर क्वांटिटीमध्ये अवेलेबल असणार आहे आणि तो त्याच्या रिसेप्टरला मोर कॉन्सन्ट्रेशनमधला जाऊन बाइंड होणार आहे आणि त्याचा इफेक्ट जो आहे इनिबिटरी इफेक्ट तो दिसून येणार आहे. ओके, नेक्स्ट आहे गाबा अपटेक इनिबिटर. एक्झाम्पल आहे त्याचं टियागाबिन. ओके, सो टियागाबिन हा ड्रग काय करणार आहे, गाबा अपटेक इनिबिटर. ओके, सो जो गाबा रिअपटेक ट्रान्सपोर्टर आहे, गाबाचा जो ट्रान्सपोर्टर आहे, ओके, त्याचं इनिबिशन केलं जातं. ओके, सो त्याच्यामुळे काय होतं, गाबा जे आहे ते सिनॅप्टिक क्लेफ्टमधून प्री सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये येत नाही. ओके, कारण का गाबाचा जो ट्रान्सफरेज गेट आहे तो इनिबिट केला जातो आणि त्याच्यामुळे गाबा आहे ते काय होतं, त्या सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये सिनॅप्स रिजनमध्ये मोर क्वांटिटीमध्ये अवेलेबल राहतं. ओके, त्याची एंट्री जी आहे ती प्री सिनॅप्टिक न्यूरॉन एंडमध्ये प्रिव्हेंट केली जाते. सो तो जो ड्रग आहे तो आहे टिगाबिन. ओके, सो टियागिबिन हा जो ड्रग आहे विच ॲक्ट्स ॲज ॲन गाबा अपटेक इनिबिटर. ओके, तो त्याची ॲक्शन कशावर आहे, गाबा रिॲप्टेक ट्रान्सपोर्टर जो आहे त्याला इनिबिट करतो आणि त्याच्यामुळे गाबाचं जे रिॲप्टेक आहे ते इनिबिट केलं जातं. ओके, नेक्स्ट आहेत पोटेन्शिएशन ऑफ गाबा ॲक्टिव्हिटी. ओके, सो असे एजंट की जे गाबा ॲक्टिव्हिटी पोटेन्शिएट करतात. ओके, ऑलरेडी आपण हे बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये आहेत बेन्झोडायझेपिन आहे, फेल्बामेट आहे, फिनोबार्बिटल आहे, टोपिरामेट आहे, वाल्प्रोएट ड्रग आहे. ओके, सो हे ड्रग्ज आहेत विच इज रिस्पॉन्सिबल फॉर पोटेन्शिएशन ऑफ गाबा ॲक्टिव्हिटी. ओके, सो गाबा ॲक्टिव्हिटी पोटेन्शिएट करतात म्हणजे काय करतात, ते क्लोरीन चॅनल ओपनिंगचं ड्युरेशन इन्क्रीज करणार आहेत किंवा फ्रिक्वेन्सी इन्क्रीज करणार आहेत आणि त्याच्यामुळे मोर क्लोरीन चॅनल इंट्रासेल्युलर रिजनमध्ये येणार आहेत आणि त्याच्यामुळे त्याचा इनिबिटरी इफेक्ट जो आहे तो सेंट्रल नर्वस सिस्टीमवर दिसून येणार आहे. ओके, आणि आपल्याला अँटी इपिलेप्टिक जे ड्रग आहेत त्यांची मेन ॲक्शन काय असणं गरजेचं आहे, तर त्यांनी CNSचं इनिबिशन करणं गरजेचं आहे. ओके, की जे इपिलेप्सिक कंडिशनमध्ये किंवा इपिलेप्टिक अटॅकमध्ये CNSचं काय होणार आहे, एक्सायटेशन झालेलं असतं. ओके, मोर नर्व कंडक्शन सुरू असतं आणि ते नर्व कंडक्शन मिनिमाइज करायचं, कमी करायचं किंवा ब्लॉक करायचं काम जे आहे ते अँटी इपिलेप्टिक ड्रग करतात. ओके, सो डिपेंडिंग अपॉन द साईट ऑफ ॲक्शन त्यांची जी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे ती डिफरंट साईटवर ॲक्ट होऊन डिफरंट ड्रग जे आहेत ते ॲज ॲन अँटी इपिलेप्टिक ड्रग म्हणून ॲक्ट होतात. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द बेसिक मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ अँटी इपिलेप्टिक ड्रग. ओके, सो आपण बघितलेलं आहे की नॉर्मल कंडक्शन इम्पल्सचं कसं होतं किंवा इपिलेप्सीमध्ये कंडक्शन कसं होतं. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे रेग्युलेटरी मेकॅनिझम बघितलेलं आहे गाबाचं. ओके, आणि त्याच्यानंतर आपण आत्ता इन ब्रीफ डिस्कस केलेलं आहे की जे अँटी इपिलेप्टिक ड्रग आहेत त्यांची ॲक्शन कोणत्या साईटवर आहे आणि ते कोणती ॲक्शन शो करून त्यांचा अँटी इपिलेप्टिक इफेक्ट शो करतात. ओके, सो मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ अँटी इपिलेप्टिक ड्रग 3 मेन मेकॅनिझम आहेत. दॅट इज एन्हान्समेंट ऑफ गाबा ॲक्शन, इनिबिशन ऑफ सोडियम चॅनल अँड इनिबिशन ऑफ कॅल्शियम चॅनल. ओके, सो ह्या बेसिक मोड ऑफ ॲक्शन आहेत, यांच्या थ्रू अँटी इपिलेप्टिक ड्रग त्यांची ॲक्शन शो करतात. ओके, सो अदर मेकॅनिझम दॅट इन्क्लूड द इनिबिशन ऑफ ग्लुटामेट रिलीज. ओके, सो डायरेक्ट ग्लुटामेट रिलीज जे आहेत ते इनिबिट करतात, म्हणजे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आपण बघितलेलं आहे, अल्फा 2 डेल्टा ॲगोनिस्ट एजंट बघितलेलं आहे, ते काय करतात, इनिबिशन ऑफ ग्लुटामेट रिलीज. ओके, सो ते कॅल्शियम आयन्सची एंट्री प्रिव्हेंट करतात आणि त्याच्यामुळे त्या वेसिकल्समधून ग्लुटामेटचं रिलीज जे आहे ते प्रिव्हेंट केलं जातं. ओके, नेक्स्ट आहे ब्लॉकेज ऑफ ग्लुटामेट रिसेप्टार्स. ओके, सो त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की अंपा आहे, NMDA रिसेप्टार्स आहे, त्यांच्यावर ते ॲज ॲन ग्लुटामेट अँटागोनिस्ट म्हणून ॲक्ट होतात अँड देअर बाय दे ब्लॉक द ग्लुटामेट रिसेप्टार्स अँड ब्लॉकेज ऑफ ग्लुटामेट ॲक्शन. ओके, सो त्याच्या थ्रू ते ग्लुटामेटची जी एक्सायटेटरी CNSवर जी एक्सायटेटरी इफेक्ट आहे तो ते इनिबिट करतात. ओके, सो हे झालं बेसिक मोड ऑफ ॲक्शन. ओके, सो आपण आधीच्या स्लाईडमध्ये जे इन ब्रीफ इन डिटेल इंडिव्हिज्युअल ड्रग जे आपण बघितलेलं आहे त्यांचे साईट ऑफ ॲक्शन, ते अँटी इपिलेप्टिक ॲक्शन कशी शो करतात आणि हे त्याचे बेसिक मेकॅनिझम्स आहेत. ओके,
सो मेकॅनिझम ऑफ अँटीइपिलेप्टिक ड्रग इनिबिट डिपोलरायझेशन ऑफ न्यूरॉन्स बाय फॉलोइंग मेकॅनिझम. ओके, सो ते काय करणार आहेत की डिपोलरायझेशन इफेक्ट आहे तो इनिबिट करतात. ओके, सो डिपोलरायझेशन इनिबिट केल्यामुळे ते इनिबिटरी इफेक्ट जो आहे तो CNSवर शो करतात. ओके, सो इनिबिटरी इफेक्ट डिपोलरायझेशन इफेक्ट इनिबिट करण्याची जी ॲक्शन आहे त्यांची ती कोणत्या मेकॅनिझमने मिळते. सो फर्स्ट आहे इनिबिशन ऑफ एक्सायटेटरी न्यूरोट्रान्समीटर. ओके, सो जे ग्लुटामेट आहे एक्सायटेटरी न्यूरोट्रान्समीटर त्याची ॲक्शन जी आहे ती इनिबिट केली जाते. नेक्स्ट आहे एन्हान्समेंट ऑफ इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर गाबा. ओके, सो गाबाची ॲक्शन आहे ती फॅसिलेट केली जाते, एन्हान्स केली जाते. ब्लॉकेज ऑफ व्होल्टेज गेटेड पॉझिटिव्ह करंट सोडियम अँड कॅल्शियम. ओके, सो सोडियम आयन आहे, कॅल्शियम आयन जे आहेत त्यांचे जे चॅनल्स आहेत ते ब्लॉकेज केले जातात. ओके, सो त्याच्यामुळे डिपोलरायझेशन इफेक्ट जो आहे तो रेड्यूस केला जातो. ओके, नेक्स्ट आहे इन्क्रीज आउटवर्ड पॉझिटिव्ह करंट. ओके, ऑफ पोटॅशियम चॅनल. सो काही एजंट जे आहेत ते काय करतात थ्रू पोटॅशियम चॅनल ॲक्टिवेशन करतात पोटॅशियम चॅनलचं इन पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन, आणि पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये जे पोटॅशियम आयन्स आहेत ते काय करतात इनवर्ट त्याचा इन्फ्लक्स इन्क्रीज करतात आणि त्याच्यामुळे आतली जी पॉझिटिव्हिटी आहे ती काय होते डिक्रीज होते. ओके, सो ह्या बेसिक मेकॅनिझमने अँटी इपिलेप्टिक ड्रग जे आहेत ते डिपोलरायझेशन इफेक्ट जो आहे तो इनिबिट करतात आणि त्याच्या थ्रू ते हायपरपोलरायझेशन और पोलरायझेशन इफेक्ट जो आहे तो प्रोसीड करतात. ओके, आणि त्याच्या थ्रू ते सेंट्रल नर्वस सिस्टीमचं इनिबिशन करतात और इनिबिटरी इफेक्ट शो करतात. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ अँटी इपिलेप्टिक ड्रग. ओके, सो डिपेंडिंग अपॉन विच टाइप ऑफ इपिलेप्सी ट्रीटेड द ड्रग मे क्लासिफाईड इंटू अ 5 टाइप्स. सो ड्रग यूज्ड इन ग्रँड mal epilepsy, drug used in petit mal epilepsy, drug effective in psychomotor epilepsy, focal cortical or Jacksonian epilepsy, and drug used in status epilepticus. ओके, सो हे ऑलरेडी आपण इपिलेप्सीचे जे टाईप आहेत ते ऑलरेडी इन ब्रीफ डिस्कस केलेले आहेत. ओके, सो त्या पर्टिक्युलर इपिलेप्सीमध्ये स्पेसिफिक ड्रग जो आहे तो इफेक्टिव्ह ॲक्शन शो करतो. ओके, जसं की ग्रँड mal इपिलेप्सीमध्ये ड्रग जर बघायचे झाले तर त्याच्यामध्ये इफेक्टिव्ह ड्रग आहेत फिनिटॉइन, मिथॉइन, फिनोबार्बिटोन, प्रिमिडोन, कार्बामझेपिन. ओके, सो ऑल दिस ड्रग्स यूज्ड इन द ग्रँड mal टाईप ऑफ इपिलेप्सी. ओके, नेक्स्ट आहे ड्रग यूज्ड इन पेटिट mal इपिलेप्सी. त्याच्यामध्ये ट्रायडिऑन, पॅराडिऑन, फेनसक्सिमाइड, इथोसक्सिमाइड. ओके, सो दिस ड्रग यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ पेटिट mal टाईप ऑफ इपिलेप्सी. ओके, नेक्स्ट आहे ड्रग इफेक्टिव्ह इन सायकोमोटर इपिलेप्सी. त्याच्यामध्ये फिनिटॉइन आहे, प्रिमिडोन आहे और ट्रायडोन आहे. ओके, सो ऑल दिस ड्रग्स यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ सायकोमोटर इपिलेप्सी. ओके, नेक्स्ट आहे फोकल कॉर्टिकल और जॅक्सोनियन इपिलेप्सीमध्ये यूज होणारे ड्रग. त्याच्यामध्ये फिनिटॉइन आहे, मिथॉइन आहे, फिनोबार्बिटोन आहे, प्रिमिडॉन आहे. ओके, आणि लास्ट आहे स्टेटस इपिलेप्टिकस. त्याच्यामध्ये ड्रग यूज केले जातात पॅराअल्डेहाइड, थायोपेंटॉन अँड डायझेपाम. ओके, so depending upon which type of epilepsy get treated by the drug classified into a 5 major group. Okay, so this is an classification of anti epileptic drug. Okay, so त्याच्यामध्ये आपण फर्स्ट ड्रग आता बघायचा आहे प्रोटोटाइप ऑफ ड्रग दॅट इज फिनोटॉइन. ओके, फिनिटॉइन. सो फर्स्ट आपण बघूया फिनिटॉइन ह्या ड्रगची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. ओके, सो ॲक्शन ऑफ फिनिटॉइन ऑन सोडियम चॅनल. सोडियम चॅनलवर फिनिटॉइनची जी ॲक्शन आहे ती दिसून येते. ओके, आपण जे मेजर मेकॅनिझम ऑफ ॲक्शनची जी इमेज बघितलेली आहे त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे ब्लॉकेज ऑफ सोडियम चॅनल. त्याच्यामध्ये प्रोटोटाइप ड्रग आपण बघितलेला आहे. फिनिटॉइन हा मेजर ड्रग आहे. ओके, सो तो काय करणार आहे तर सोडियम चॅनल ब्लॉक करणार आहे. सोडियमची एंट्री जी आहे ती प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये ब्लॉक करायचं काम करणार आहे. ओके, सो रेस्टिंग स्टेट इन विच द सोडियम चॅनल ॲक्टिवेशन गेट ए इज क्लोज्ड. ओके, सो तुम्हाला इथे डायग्रॅममध्ये दिसते फर्स्ट की जिथे सोडियम चॅनल जो आहे तो क्लोज आहे. इट इज ॲन रेस्टिंग स्टेट ऑफ दॅट चॅनल. ओके, arrival of action potential cause depolarization and opening of activation of gate A and sodium flows into a cell. ओके, सो जेव्हा ॲक्शन पोटेन्शियल जनरेट होणार आहे तेव्हा काय होणार आहे सोडियम चॅनल्स ओपन होणार आहे आणि मग सोडियमची एंट्री जी आहे ती इंट्रासेल्युलरला होणार आहे. ओके, नेक्स्ट स्टेप आहे व्हेन डिपोलरायझेशन कंटिन्यूज अँड इनॲक्टिवेशन ऑफ गेट मूव्ज इंटू अ सेल. ओके, सो डिपोलरायझेशन कंटिन्यू झाल्यानंतर काय होणार आहे मग जी सिंक्रोनाइज प्रोसेस आहे
पोलरायझेशनची हायपर पोलरायझेशनची ती कंटिन्यू होणार आहे अँड ड्यू टू विच देअर विल बी अ क्लोजिंग ऑफ दॅट सोडियम चॅनल. ओके, सो सोडियम चॅनल इनॲक्टिवेट होणार आहे आणि मग सोडियमचं फर्दर एंट्री जी आहे इंट्रासेल्युलर रिजनला ती काय केली जाते, ब्लॉक केली जाते. ओके, सो फिनिटॉइन प्रोलॉंग्स द इनॲक्टिवेशन गेट ऑफ सोडियम चॅनल बाय प्रिव्हेंटिंग द रिओपनिंग ऑफ इनॲक्टिवेशन गेट बी. ओके, सो तुम्हाला थर्ड इमेजमध्ये जे प्रोसेस दिसते की जिथे सोडियम सोडियम जो चॅनल आहे तो ब्लॉक झालेला आहे थर्ड स्टेपमध्ये. ओके, सो फिनिटॉइन ड्रग काय करणार आहे, जेव्हा तुम्ही फिनिटॉइन इपिलेप्सिक कंडिशनमध्ये जेव्हा ॲडमिनिस्ट्रेट करणार आहात तेव्हा ही जी थर्ड इनॲक्टिवेशन स्टेट आहे सोडियम चॅनलची ती प्रोलॉंग करायचं और मेंटेन करायचं काम जे आहे ते फिनिटॉइन ड्रग करतो. ओके, अँड देअर बाय दे इनिबिट द ओपनिंग ऑफ दॅट सोडियम चॅनल. ओके, सो ते काय करणार आहेत, जो इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये आहे सोडियम चॅनल तो तसाच इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये मेंटेन करायचं काम कोण करणार आहे, फिनिटॉइन ड्रग करणार आहे. ओके, अँड देअर बाय दे प्रिव्हेंट द एंट्री ऑफ दॅट सोडियम आयन्स इन टू अ इंट्रासेल्युलर रिजन. ओके, सो ही झाली बेसिक मोड ऑफ ॲक्शन ऑफ फिनिटॉइन ड्रग. ओके, सो फिनिटॉइन ड्रगची ॲक्शन काय आहे, फिनिटॉइन ब्लॉक द सोडियम चॅनल. ओके, सोडियम चॅनल ब्लॉक करतो. ओके, मग नॉर्मल प्रोसेस काय आहे सोडियम चॅनलची की सोडियम चॅनल बंद असतो, रेस्टिंग स्टेजला जेव्हा असतो तेव्हा तो इनॲक्टिवेट असतो, बंद असतो, मग त्याच्यामुळे सोडियम आयन्सची इंट्रासेल्युलर एंट्री होत नाही. ओके, सो जेव्हा बॉडीमध्ये ॲक्शन पोटेन्शियल जनरेट होतं दॅट रिझल्ट्स इन टू द ओपनिंग ऑफ दॅट सोडियम चॅनल. ओके, सेकंड इमेजमध्ये तुम्हाला दिसते की सोडियम चॅनल आहे तो ओपन झालेला आहे आणि त्याच्या थ्रू सोडियमची एंट्री जी आहे ती इंट्रासेल्युलर रिजनला होते अँड दॅट रिझल्ट्स इन टू अ डिपोलरायझेशन इफेक्ट. ओके, सो डिपोलरायझेशन इफेक्ट दिसायला सुरुवात होते. ओके, पण जेव्हा डिपोलरायझेशन इफेक्ट मॅक्झिमम लेवलला जाणार आहे देअर विल बी अ सिंक्रोनाइज्ड प्रोसेस ऑफ पोलरायझेशन होणं गरजेचं आहे, मस्ट आहे. ओके, सो तेव्हा काय होणार आहे की सोडियम चॅनल जो आहे तो इनॲक्टिव्ह स्टेटला जाणार आहे, त्याचा जो गेट आहे तो क्लोज होणार आहे आणि त्याच्या थ्रू सोडियमची एंट्री जी आहे ती प्रिव्हेंट होणार आहे. ओके, फिनिटॉइनची मोड ऑफ ॲक्शन काय आहे, जेव्हा तो इनॲक्टिव्ह स्टेटला जातो तेव्हा तो इनॲक्टिव्ह स्टेटला मेंटेन करायचं काम, तसंच इनॲक्टिव्ह स्टेटला त्याला ठेवायचं काम कोण करणार आहे, फिनिटॉइन ड्रग करणार आहे. ओके, आणि त्याच्यामुळे सोडियमची एंट्री जी आहे इंट्रासेल्युलर रिजनला ते फिनिटॉइन प्रिव्हेंट करतं आणि डिपोलरायझेशनचा जो इफेक्ट आहे तो इनिबिट केला जातो. ओके, सो दिस इज अन बेसिक मोड ऑफ ॲक्शन ऑफ फिनिटॉइन. ओके, सो तुम्हाला इथे दिसतं आहे की दे ब्लॉक्स द व्होल्टेज सेन्सिटिव्ह सोडियम चॅनल्स. ओके, सो सोडियम चॅनल हे प्री सिनॅप्टिक न्यूरॉनवर सुद्धा आहेत आणि पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनवर सुद्धा आहे. ओके, सो सोडियम इंट्रासेल्युलर रिजनला आले नाहीत तर कॅल्शियम चॅनलचं ॲक्टिवेशन होणार नाही आणि न्यूरॉनचं बस्टिंग होणार नाही आहे. न्यूरॉन्समध्ये व्हेकलचं बस्टिंग होणार नाही आहे. वेसिकल्समध्ये काय असणार आहेत तर ग्लुटामेट हे एक्सायटेटिव्ह न्यूरोट्रान्समीटर असतं. ओके, सो ते रिलीज होणार नाही आहे आणि ते जाऊन त्याच्या जो अम्पा रिसेप्टर्स आहे त्याला जाऊन बाइंड होणार नाही आहे आणि मग पुढे जे डिपोलरायझेशन इफेक्ट मिळतो तो काय केला जातो, ब्लॉक केला जातो. ओके, सो ब्लॉक्स व्होल्टेज सेन्सिटिव्ह सोडियम चॅनल, इनिबिट्स एक्सायटेटरी न्यूरोनल ट्रान्समिशन्स. ओके, सो तो जो फिनिटॉइनचा इफेक्ट आहे तो दोन्ही साईटवर दिसून येतो, प्री सिनॅप्टिक न्यूरॉनवर जो सोडियम चॅनल आहे त्याच्यावर सुद्धा आणि पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये जो सोडियम आयन चॅनल आहे विच इज मेडिएटेड बाय अम्पा रिसेप्टर्स, AMPA रिसेप्टरने मेडिएट झालेला जो सोडियम चॅनल आहे तो सुद्धा ब्लॉक करायचं काम जे आहे ते फिनिटॉइन करतं. ओके, सो प्री सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये सुद्धा आणि पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये सुद्धा डिपोलरायझेशन इफेक्ट आहे ते इनिबिट करायचं काम फिनिटॉइन ड्रग करतं. ओके, सो दिस इज अँड मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ फिनिटॉइन. ओके, सो टू ब्लॉक अ सोडियम चॅनल, इनिबिटिंग द जनरेशन ऑफ रॅपिडली रिपिटेटिव्ह ॲक्शन पोटेन्शियल, रिडक्शन ऑफ कॅल्शियम परमिएबिलिटी that may explain the ability of phenytoin to inhibit a variety of calcium induced secretory process. ओके, सो हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, जर प्री सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये सोडियम चॅनल जर तो फिनिटॉइन ब्लॉक केला त्याने तर ऑब्वियसली जो कॅल्शियम चॅनलचं जे ॲक्टिवेशन आहे ते सुद्धा प्रिव्हेंट केलं जाणार आहे आणि त्याच्यामुळे कॅल्शियमची एंट्रीसुद्धा प्रिव्हेंट केली जाते. ओके, सो ही झाली बेसिक मोड ऑफ ॲक्शन ऑफ फिनिटॉइन. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ फिनिटॉइन. ओके, सो CNS डिप्रेसंट. ओके, CNS डिप्रेसंट नाही आहे, CNSवर
फक्त तो इनिबिटरी इफेक्ट शो करतो ऑन नर्व कंडक्शन. ओके, नर्व कंडक्शन इनिबिट करायचं काम करतो. बट मस्क्युलर रिजिडिटी अँड एक्साइटमेंट ॲट अ टॉक्झिक डोसेस. ओके, सो जेव्हा फिनिटॉइनचे टॉक्झिक डोसेस दिसून येतात तेव्हा मस्क्युलर रिजिडिटी आहे और मस्क्युलर एक्साइटमेंट आहे ते इफेक्ट शो करतो. अबोलिश टोनिक फेज ऑफ GTC सीजर्स. ओके, सो ग्रँडमल जी एपिलेप्सी आहे त्याच्यामध्ये जे टोनिक फेज आहे, टोनिक क्लोनिक आपण बघितलेलं आहे. ओके, सो टोनिक फेजमध्ये काय होतं, स्टिफनिंग होतं मसल्सचं. ओके, ते अबोलिश ते जे स्टिफनिंग मसलचं हा जो इफेक्ट आहे तो अबोलिश करायचं काम जे आहे ते फिनिटॉइन करतं इन ग्रँडमल टाईप ऑफ एपिलेप्सी सीजर्स. ओके, सो नो इफेक्ट ऑन क्लोनिक फेज. त्याच्यामध्ये जे क्लोनिक फेज आहे त्याच्यावर कोणताही इफेक्ट नाही, फक्त तो त्याचा इफेक्ट जो आहे तो टोनिक फेजवर शो करतो. ओके, प्रिव्हेंट स्प्रेड ऑफ सीझर ॲक्टिव्हिटीज. टोनिक क्लोनिक इपिलेप्सी इज सप्रेस्ड बट नो चेंज इन EEG अँड ऑरा. इन कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम डिप्रेस द व्हेंट्रिक्युलर ऑटोमॅटिसिटी, ॲक्सेलरेट्स AV कंडक्शन्स. ओके, सो हार्टवर जर बघितलं त्याचं ॲक्शन तर इट डिप्रेसेस द व्हेंट्रिक्युलर ऑटोमॅटिसिटी. ओके, सो व्हेंट्रिकलची जी ऑटोमॅटिसिटी आहे म्हणजे व्हेंट्रिकल्स ओपनिंग क्लोजिंग जे आहे ती जी ॲक्टिव्हिटी आहे ती डिप्रेस करतो आणि AV नोड कंडक्शन जे आहे ते ॲसिलरेट करायचं काम जे आहे ते फिनिटॉइन इफेक्ट फिनिटॉइन जो आहे तो हा हार्टवर इफेक्ट शो करतो. ओके, टोनिक क्लोनिक इपिलेप्सी मध्ये जे आहे ती सप्रेस केली जाते बट नो चेंज इन EEG आणि ऑरा. ओके, सो हे जे ऑरा लाईक सिम्टम्स आहेत, EEG लाईक सिम्टम्स आहेत त्याच्यावर कोणताही चेंज दिसून येत नाही. फक्त टोनिक क्लोनिक टाईप एपिलेप्सी सप्रेस करायचं काम जे आहे, कमी करायचं काम जे आहे ते फिनिटॉइन ड्रग करतो. ओके, सो दीज आर द फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ फिनिटॉइन. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे pharmacokinetics of phenytoin. Okay, so extensively bound, that is approximately 90% to serum protein. Okay, so generally serum protein ला जो आहे तो ॲप्रॉक्सिमेटली 90% ड्रग जो आहे तो सिरम प्रोटीन ॲज अन प्रोटीन बाउंड ड्रग आहे फिनिटॉइन. ओके, प्लाझ्मा T-half 6 to 24 hours ॲट अ प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन less than 10 gram per ml but greater than with higher concentration. Okay, so metabolism that includes the hepatic, that is CYP2C9 divided by 10 CYP2C19. Okay, so all these enzymes which is responsible for मेटाबॉलिझम ऑफ फिनिटॉइन इन हिपॅटिक रिजन. ओके, एक्सक्रिशन जे आहे फिनिटॉइनचं ते बाईल आणि युरिन थ्रू होतं. ओके, डोस आहे अडल्टसाठी 300 mg पर डे, फॉर चिल्ड्रन 5 mg per kg per day. Okay, so this is a dose for a adult and children. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ॲडवर्स इफेक्ट ऑफ फिनिटॉइन. ओके, सो फर्स्ट आहे नौझिया, वोमिटिंग, स्टमक पेन अँड ॲनोरेक्झिया लाईक कंडिशन्स. ओके, सो नौझिया वोमिटिंग यू हॅव फॅमिलियर विथ दिस ॲडवर्स इफेक्ट. ओके, स्टमक पेन म्हणजे स्टमकला पेन सुरू होतं. ओके, ॲनोरेक्झिया इफेक्ट इट इज नथिंग बट द भूक लागत नाही. ओके, किंवा इट इज ॲन ईटिंग डिसऑर्डर. ओके, सो दिस इज ॲन साईड इफेक्ट्स और ॲडवर्स इफेक्ट ऑफ फिनिटॉइन. नेक्स्ट आहे निस्टॅगमस. ओके, सो निस्टॅगमस इट इज नथिंग बट द इनवॉलंटरी आय मुवमेंट. ओके, सो इनवॉलंटरी आयची मुवमेंट होते, आय अप डाऊन मुवमेंट शो करतात और सर्क्युलर मुवमेंट शो करतात. ओके, आणि ह्या निस्टॅगमस ह्या कंडिशनमध्ये जे विजन आहे ते काय होतं, ब्लड विजन दिसून येतं. ओके, नेक्स्ट आहे त्याचा ॲडवर्स इफेक्ट, दॅट इज डिप्लोपिया. ओके, सो डिप्लोपिया इट इज नथिंग बट द डबल विजन. ओके, सो पर्सन जो आहे त्याला जर फिनिटॉइन ट्रीटमेंट सुरू असेल तर त्याला डबल विजन असतं. ओके, म्हणजे एखादी वस्तू त्याला 2 असे ब्लर 2 इमेजेस दिसतात. ओके, नेक्स्ट आहे इफेक्ट दॅट इज ॲटॅक्झिया. ओके, सो ॲटॅक्झिया इट इज नथिंग बट द इम्पेअर्ड बॅलन्स ऑर कोऑर्डिनेशन ड्यू टू अ ब्रेन डॅमेज. ओके, सो ब्रेनला डॅमेज झाल्यामुळे जे बॉडीचं जे कोऑर्डिनेशन आहे, बॉडीचा जो बॅलन्स आहे बॉडीचा त्याच्यामध्ये इम्पेअरमेंट येतात. ओके, सो दॅट कंडिशन इज नोन ॲज ॲटॅक्झिया. ओके, सो दीज आर द साईड इफेक्ट्स ऑफ फिनिटॉइन. नेक्स्ट आहे जिंजिवल हायपरप्लासिया. ओके, सो चिल्ड्रन ऑन प्रोलॉंग यूज. जनरली जिंजिवल हायपरप्लासिया हा जो इफेक्ट आहे तो चिल्ड्रन्समध्ये दिसतो आफ्टर अ प्रोलॉंग यूज ऑफ दॅट फिनिटॉइन. ओके, सो जिंजिवल हायपरप्लासिया इट इज नथिंग बट द ओव्हरग्रोथ ऑफ गमचे जे टिश्यूज आहेत. ओके, सो टीथच्या अराउंड जे आपण त्याला म्हणतो काय ह्याला
ओके. सो टीथच्या अराउंड जो गमचा एरिया आहे त्याला काय होतं, त्याच्यामध्ये जे टिश्यूज आहेत त्यांची ओव्हर ग्रोथ होते. ओके. So that condition is known as gingival hyperplasia. This is an adverse effect of phenytoin. Okay. Next आहे endocrinal hirsutism, acne, coarsening of facial features. Okay. So all these adverse effect which is related to a face. Okay. सो काय होतं हिरसुटिझम म्हणजे काय, तर अनवॉन्टेड मेल पॅटर्न लाईक हेअर ग्रोथ ऑन वुमन्स फेस, चेस्ट अँड बॅक. ओके. सो जसे मेल्सच्या अंगावर जशी हेअर ग्रोथ असते, मिशा असतात. ओके. सो दॅट लाईक अनवॉन्टेड हेअर ग्रोथ शोन इन टू अ फिमेल्स. ओके. सो फिमेल्समध्ये फेस रिजनवर असतील, चेस्ट रिजनवर असतील, बॅकवर असतील हेअर ग्रोथ दिसून येते. दॅट अनवॉन्टेड हेअर ग्रोथ शोन इन द फिमेल, दॅट डिसऑर्डर इज नोन ॲज हिरसुटिझम. ओके. ॲक्ने आपण सगळे फॅमिलियर आहोत, ॲक्ने मुरमं जी येतात ते. ओके. नेक्स्ट आहे कोसनिंग ऑफ फेशियल फीचर्स. ओके. सो फेशियल फीचर्स जे आहेत ते मोर कोस होतात, म्हणजे तिथे टिश्यूजची ग्रोथ दिसून येते. ओके. सूज लाईक म्हणजे तो चेहरा जो आहे तो खूप जाड असा सुजल्यासारखा रफ दिसून येतो. ओके. नेक्स्ट आहे हायपरग्लायसेमिया बाय इनिबिशन ऑफ इन्सुलिन. ओके. सो हायपरग्लायसेमिया इट इज नथिंग बट द इन्क्रीज इन टू अ ग्लुकोज लेवल. ओके. नेक्स्ट आहे डिक्रीज रिलीज ऑफ ADH, दॅट इज अँटीडायुरेटिक हार्मोन. अँटीडायुरेटिक हार्मोन जे आहे त्याचं रिलीज काय केलं जातं, डिक्रीज केलं जातं. ओके. नेक्स्ट आहे ऑस्टिओमलेशिया. ओके. सो दिस इज रिलेटेड टू द बोन. ओके. So all these are the side effects which is related or adverse effect which is related to a phenytoin administration. Okay. Next आहे hypersensitivity reaction. Okay. That is allergic reaction that includes rashes. Okay. Next आहे SLE. So SLE it is nothing but the systemic lupus erythematosus. Okay. So systemic lupus erythematosus disorder. Okay. So generally it is an inflammatory disease which is caused by the immunity system attacks टू इट्स ओन टिश्यूज. ओके. म्हणजे आपल्या बॉडीची जी इम्युनिटी सिस्टीम आहे ती आपल्या बॉडीतल्या टिश्यूवरच अटॅक करते and there due to this there is an inflammation is there. Okay. So this disease is known as systemic lupus erythematosus, that is SLE. Okay. Next आहे हिपॅटिक न्यूरोसिस. ओके. सो हिअर इट इज हिपॅटिक रिजनचे जे सेल्स आहेत त्यांची डेथ होते. ओके. नेक्स्ट आहे न्यूट्रोपेनिया. ओके. सो न्यूट्रोपेनिया इट इज नथिंग बट द डिक्रीज इन द काउंट ऑफ व्हाईट ब्लड सेल्स. ओके. व्हाईट ब्लड सेल्स जे आहेत त्यांची क्वांटिटी जी आहे ती डिक्रीज होते. ओके. नेक्स्ट आहे lymphadenopathy. Okay. So lymphadenopathy it is nothing but the swallowing of that lymph nodes. Okay. So lymph nodes जे असतात, ओके, लिम्फॅटिक सिस्टीममध्ये त्यांचं सॉलवन होतं, म्हणजे त्यांना सूज येते. ओके. त्यांची साईज जी आहे ती इन्क्रीज होते. नेक्स्ट आहे मेगॅलोब्लास्टिक ॲनेमिया बिकॉज ऑफ डिक्रीज्ड ॲब्सॉर्प्शन अँड इन्क्रीज एक्सक्रिशन ऑफ फोलेट. ओके. सो ॲनिमिया लाईक कंडिशन्स दिसून येतात ड्यू टू द डिक्रीज इन द ॲब्सॉर्प्शन ऑफ फोलेट अँड इन्क्रीज इन द एक्सक्रिशन ऑफ फोलेट. ओके. सो बॉडीमध्ये जे फोलेटची जी क्वांटिटी आहे फोलिक ॲसिडची ती काय होते, डिक्रीज होते अँड दॅट रिझल्ट्स इन टू अ मेगॅलोब्लास्टिक ॲनेमिया. ओके. नेक्स्ट इफेक्ट आहे ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स आहे, दॅट इज टेरॅटोजेनेसिटी. ओके. सो टेरॅटोजेनेसिटी इट इज रिलेटेड टू अ फिटस. ओके. सो आईच्या पोटामध्ये जे बाळ आहे त्याच्यामध्ये जे ऑर्गॅनोजेनेसिसची प्रोसेस आहे, म्हणजे ऑर्गन डेव्हलपमेंटची जी प्रोसेस आहे ती हिंडर्ड करतात काही ड्रग्स अँड दॅट इफेक्ट ऑफ ड्रग ऑन द ऑर्गॅनोजेनेसिस प्रोसेस ऑफ दॅट फिटस इन टू अ प्रेग्नेंट वुमेन. ओके. दॅट रिझल्ट्स इन टू अ टेरॅटोजेनेसिटिक इफेक्ट. ओके. सो फिनिटॉइन हा जो ड्रग आहे विच इज अँड टेरॅटोजेनिक ड्रग. सो फिटल हॅडन्टॉइन सिंड्रोम हे जे मेजर इफेक्ट दिसून येतात, टेरॅटोजेनेटिक इफेक्ट आहे फिनिटॉइनचा, दॅट इज फिटल हॅडन्टॉइन सिंड्रोम. ओके. सो ह्याच्यामध्ये काय आहे तर कॅरेक्टरिस्टिक पॅटर्न ऑफ मेंटल अँड फिजिकल बर्थ डिफेक्ट्स दॅट रिझल्ट्स फ्रॉम द मॅटर्नल यूज ऑफ फिनिटॉइन. ओके. सो मेंटली आणि फिजिकली काय होतात त्या फिटसमध्ये बर्थ डिफेक्ट्स दिसून येतात. ओके. दिस इज अँड फिटल हॅडन्टॉइन सिंड्रोम. ओके. नेक्स्ट आहे हायपोप्लास्टिक फॅलेंजेस. ओके. सो हायपोप्लास्टिक फॅलेंजेस इट इज नथिंग बट द हँड्स आणि फीट जे आहेत. ओके.
ओके. सो हायपोप्लास्टिक फॅलेंजेस इट इज नथिंग बट द आपल्या बोटाची जी आपल्या हाताची आणि पायांची जी बोटं आहेत, ओके, सो त्याची जी हाडं आहेत इट इज नथिंग बट द फॅलेंजेस. ओके, तर त्याच्यावर हायपोप्लास्टिक इफेक्ट दिसून येतो. ओके, हायपोप्लास्टिक मीन्स त्यांचं जे नेचर आहे ते हायपो मीन्स लो प्लास्टिसिटी त्यांच्यामध्ये दिसून येते. ओके. नेक्स्ट आहे क्लेफ्ट पॅलेट. ओके, सो क्लेफ्ट पॅलेट इज नथिंग बट द स्प्लिटिंग और ओपनिंग ऑफ द माउथ अँड लिप्स. ओके, सो आपल्या जो तोंडाकडचा भाग आहे, ओके, ओठ जे आहेत आणि माउथचा जो भाग आहे त्याच्यामध्ये काय होतं, स्प्लिटिंग होतं. ओके, सो काही पेशंट हे तुम्ही बघितलेले असाल क्लेफ्ट पॅलेटचे, की ज्याच्यामध्ये तोंडाकडचा आणि ओठाकडचा जो पोर्शन आहे तो स्प्लिट झालेला असतो. ओके. नेक्स्ट आहे हेअर लिप. ओके, सो हेअर लिप इट इज अन कंजेनायटल मालफॉर्मेशन ऑफ अप्पर लिप. ओके, सो अप्पर लिप्स जो आहे त्याच्यामध्ये मालफॉर्मेशन झालेलं असतं. ओके, सो दिस इज अन कंजेनायटल डिसऑर्डर्स हेअर लिप की जो विच इज रिलेटेड टू अ अप्पर लिप ऑफ द ह्युमन बीइंग्स. ओके. नेक्स्ट आहे मायक्रोएन्सिफॅली. ओके, सो मायक्रोएन्सिफॅली विच इज ड्यू टू द स्मॉलर बॉडी हेड. ओके, सो हेड जे आहे ते स्मॉलर फॉर्म होतं ड्यू टू द अबनॉर्मल ब्रेन डेव्हलपमेंट. ओके, सो दिस डिफेक्ट इज नोन ॲज मायक्रोएन्सिफॅली. ओके, सो दीज आर द ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स ऑफ फिनिटॉइन. ओके, सो तुम्हाला मी इच ज्या टर्म्स आहेत ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स ज्या आहेत त्या तुम्हाला इन ब्रीफ सांगितलेल्या आहेत. ओके, तुम्हाला त्या समजून घेणं फार गरजेचं आहे. तुम्हाला काही इन ब्रीफ एक्झाममध्ये लिहायच्या नाही आहेत, पण ॲटॅक्सिया म्हणजे काय, किंवा एंडोक्रिनल हिर्सुटिझम म्हणजे काय, ओके, किंवा मेगालोब्लास्टिक ॲनेमिया म्हणजे काय, टेराटोजेनेसिटी म्हणजे काय. सो ह्या जे इफेक्ट आहेत ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स आहेत त्या तुम्हाला कळणं फार गरजेचं आहे, तरच तुम्ही त्या लिहू शकता. ओके, आणि तुम्हाला हे लक्षात राहायलासुद्धा मदत होणार आहे. ओके, सो दीज आर द ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स ऑफ फिनिटॉइन. ओके. नेक्स्ट थेरापेटिक युजेस ऑफ फिनिटॉइन. सो फर्स्ट आहे इन इपिलेप्सी. ओके, सो फर्स्ट और सेकंड चॉइस ऑफ ड्रग फॉर पार्शियल अँड जनरलाइज टोनिक-क्लोनिक सीझर. First, phenytoin is a drug of choice for the emergency treatment of status epilepticus. Absence myoclonic akinetic seizures may worsen in patient it treated with phenytoin. ओके, सो absence seizures असतील किंवा myoclonic आणि akinetic seizures फिनिटॉइन जो आहे तो एवढा इफेक्ट शो करत नाही आहे. उलट त्यांची जी कंडिशन आहे ती वर्सन होण्याचे चान्सेस आहेत. ओके, बट स्टेटस इपिलेप्टिकस असेल किंवा जनरलाइज टोनिक-क्लोनिक सीझर्स असेल, सो या टाईप ऑफ इपिलेप्सीमध्ये फिनिटॉइन जो आहे तो मोर इफेक्टिव्ह और मोर इफेक्ट शो करतो. ओके. नेक्स्ट आहे ट्रायजेमिनल अँड रिलेटेड न्यूरोलॉजियाज. Carbamazepine remain the preferred agent for this condition, but phenytoin is the second choice of drug and can achieve a good results. Okay, so neuralgia it is nothing but the pain due to the nerve damage. ओके, सो नर्व डॅमेज झाल्यामुळे पेन अराईज होतं. ओके, सो ह्या कंडिशनमध्ये जे आहे ते कार्बामाझेपिन फर्स्ट चॉईस ऑफ ड्रग म्हणून यूज केलं जातं, बट फिनिटॉइन इट इज अँड सेकंड चॉईस ऑफ ड्रग विच अचीव्ज अ गुड रिझल्ट इन ट्रायजेमिनल अँड रिलेटेड न्यूरोलजियाज. ओके. नेक्स्ट आहे कार्डियक अरेथमियाज. ओके, सो यूज मेनली वेन अरेथमियाज आर ड्यू टू द डिजिटॅलिस टॉक्झिसिटी. ओके, सो एखाद्या पेशंटला जर डिजिटॅलिस ट्रीटमेंट सुरू असेल आणि त्याची टॉक्झिसिटी त्या पेशंटमध्ये दिसून आली असेल, सो अशा पेशंटमध्ये जो अरिथमियाज अराईज होतो त्याच्यामध्ये फिनिटॉइन यूज टू प्रिव्हेंट दॅट कार्डियक अरेथमियाज. ओके, सो दीज आर द थेरापेटिक युजेस ऑफ फिनिटॉइन. ओके. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे टॉक्झिसिटी ऑफ फिनिटॉइन. सो फिनिटॉइन इज कॉमनली प्रिस्क्राइब्ड अँटीकन्व्हल्संट used to treat most type of seizures disorders and status epilepticus with exception of absence seizures. Okay, so phenytoin जो आहे which is commonly prescribed in as an anticonvulsant and used to treat a seizures disorders like स्टेटस इपिलेप्टिकस असेल किंवा absence seizure टाईप ऑफ जे इपिलेप्सिस आहेत त्याच्यामध्ये जनरली ट्रीटमेंटसाठी प्रिस्क्राईब केला जातो. ओके, हिस्टॉरिकली फिनिटॉइन वॉज यूज्ड ॲज अन अँटी dysarrhythmic agent, especially in the treatment of dysarrhythmias. Due to the digoxin toxicity, it has fallen out of favor for that use because of advent of digoxin antibody fragment. Phenytoin is no longer considered appropriate for the management of
टॉक्झिन इंड्युस्ड और अल्कोहोल विड्रॉवल सीझर्स. ओके, सो टॉक्झिन इंड्युस्ड सीझर्स असतील किंवा अल्कोहोल विड्रॉवल सीझर्स असतील त्याच्यामध्ये फिनिटॉइन मोस्टली प्रिफर केला जात नाही. तर डिगॉक्झिन टॉक्झिसिटीने जो अरेथमिया आलेला कार्डियक अरेथमिया ही कंडिशन अराईज होते त्या ट्रीटमेंटसाठी फिनिटॉइन जो आहे तो प्रिफर केला जातो. ओके, साइन्स अँड सिम्पटम्स ऑफ फिनिटॉइन टॉक्झिसिटी. ओके, सो जेव्हा फिनिटॉइनचा डोस ट्रीटमेंटमध्ये जास्त होणार आहे दॅट रिझल्ट्स इन टू अ टॉक्झिसिटी ऑफ फिनिटॉइन. ओके, सो त्याचे साइन अँड सिम्पटम्स काय आहेत? करंट रिस्पॉन्स टू द सिरम लेवल, द प्रोग्रेस फ्रॉम ओकेजनल माइल्ड निस्टॅग्मस ॲट 10 to 20 मायक्रोग्रॅम पर ml. ओके, सो निस्टॅग्मस म्हणजे आपण बघितलेलं आहे की जे डोळ्यांची मुवमेंट आहे ती इनव्हॉलंटरी होते आणि त्याच्यामुळे विजन जे आहे ते ब्लर दिसायला सुरुवात होते. ओके, सो दीज आर द फर्स्ट सिम्पटम ऑफ फिनिटॉइन टॉक्झिसिटी. ओके, next lead to the coma and seizures at the levels about 50 microgram per ml. See the presentation. Treatment is a supportive treatment is used for the treatment of that phenytoin toxicity. Okay, so phenytoin toxicity चा फर्स्ट सिम्पटम्स आहे निस्टॅग्मस इफेक्ट शो करतो, त्याच्यानंतर पेशंट जो आहे तो कोमामध्ये जातो अँड फायनली देअर विल बी अ चान्सेस ऑफ डेथ. ओके, ट्रीटमेंट आहे त्याला की सपोर्टिव्ह मेजर्स त्याला दिले जातात. ओके, म्हणजे व्हेंटिलेशन आहे किंवा आपण जे चारकोल ट्रीटमेंट बघितलेली आहे. ओके, किंवा डायुरेसिस आहे, फोर्स डायुरेसिस आहे, अल्कलाइन डायुरेसिस आहे. ओके, सो व्हेंटिलेशन्स आहेत, IV फ्लुइड थेरपी आहे. सो ऑल दीज आर द सपोर्टिव्ह ट्रीटमेंट विच इज यूज टू ट्रीट द फिनिटॉइन टॉक्झिसिटी. ओके, फिनिटॉइन टॉक्झिसिटीचे सिम्पटम्स इथे बघायचे झाले तर सेरिबेलर अँड वेस्टिब्युलर इफेक्ट्स आहे. ओके, ड्राउझिनेस होतं, डेलिरियम लाईक इफेक्ट आहे. ओके, डेलिरियम इट इज नथिंग बट द डिस्टर्ब स्टेट ऑफ माइंड. ओके, सो पेशंटचं जे माइंड आहे ते डिस्टर्ब होऊन जातं. ओके, हॅल्युसिनेशन्स लाईक इफेक्ट आहे, अल्टर्ड बिहेवियर आहे अँड फायनली कोमा. ओके, सो पेशंट जो आहे तो कोमामध्ये निघून जातो. ओके, सो दीज आर द सिम्पटम्स ऑफ फिनिटॉइन टॉक्झिसिटी. ओके, नेक्स्ट ड्रग आपल्याला बघायचा आहे दॅट इज मिथॉइन. ओके, so methoin which is also known as mesontine, so it is a derivative of phenytoin being n-methyl phenyl ethyl hadantoin sodium. Okay, so methoin or mesontine हा जो ड्रग आहे तो फिनिटॉइनचीच डेरिव्हेटिव्ह आहे, त्याचं केमिकल नेम आहे n-methyl phenyl ethyl hadantoin sodium. ओके, सो जनरली मिथॉइन हा जो ड्रग आहे अकॉर्डिंग टू द नीड्स ऑफ द पेशंट फ्रॉम 0.12 ग्रॅम जो आहे तो 2 or thrice डेने ॲडमिनिस्ट्रेट केला जातो किंवा 0.4 ग्रॅम 3 or 4 times डे ॲडमिनिस्ट्रेट केला जातो. ओके, सो फिनिटॉइन डज नॉट रेज द कन्वर्जेस थ्रेशोल्ड इन द नॉर्मल. ओके, animal mesontine antagonize the leptazole convergence and it is capable of raising the normal experimental lowered electrical shock convulsive threshold in animal. Mesontine more sedative than phenytoin sodium but less so than phenobarbital. ओके, सो मेसॉन्टाईन हा जो ड्रग आहे तो मोर सिडेटिव्ह आहे ॲज कम्पेअर टू फिनिटॉइन, पण फिनोबार्बिटॉन ह्या ड्रगपेक्षा त्याचा जो सिडेटिव्ह इफेक्ट आहे तो लो आहे. ओके, मिथॉइनची जर टॉक्झिसिटी बघायची झाली तर मिथॉइन जनरली रिनल अँड हिपॅटिक टॉक्झिसिटी इंड्यूस करतं, ॲलोपेसिया इंड्यूस करतं, हर्सुटिझम इफेक्ट आहे, जिंजिवल हायपरप्लेसिया इफेक्ट आहे. ओके, सो along with this there will be also the occurrence of weakness, nausea, jaundice, skin rash, sore throat or bleeding like toxicitic symptoms are there for methoin or mesontine drug toxicity. Okay, so this is related to a phenytoin drug and mesontine drug. Okay, so आजच्या लेक्चरमध्ये आपण बेसिक मोड ऑफ ॲक्शन बघितलेली आहे. नॉर्मल जे मेकॅनिझम आहे नर्व फायरिंग, नर्व और इम्पल्स कंडक्शन कसं केलं जातं ते बघितलेलं आहे इन ब्रीफ. त्याच्यानंतर आपण जे ड्रगची जी मोड ऑफ ॲक्शन आहे ती अँटीपिलेप्टिक ड्रगची ती बघितलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण प्रोटोटाईप ड्रग फिनिटॉइन इन डिटेल डिस्कस केलेला आहे. ओके, फिनिटॉइनमध्ये आपण फिनिटॉइनची मोड ऑफ ॲक्शन बघितलेली आहे, त्याचे फार्माकोलॉजिकल ॲक्शन बघितलेले आहेत, त्याचे ॲडवर्स इफेक्ट बघितलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर त्याचे टॉक्झिसिटी बघितलेले आहे, त्याची ट्रीटमेंट बघितलेलं आहे. ओके,
आणि त्याच्यानंतर आपण मेसॅन्टाईन ड्रग डिस्कस केलेला आहे. ओके, सो नेक्स्ट रिमेनिंग पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. इथे हे लेक्चर मी इथेच संपवते. जर तुम्हाला ह्या लेक्चरमधलं कोणता पॉईंट कळला नसेल तर तुम्ही मला पर्सनली मेसेज करून सांगा. मी रिपीट घेईन, इन डिटेल डिस्कस करेन. ओके, सो कोणता पॉईंट तुम्हाला कळला नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून तो विचारा. ओके, सो थँक यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. स्टे होम, स्टे सेफ, टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.